बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। बातमी येते यवतमाळच्या उमरखेडमधून। जनतेच्या कामात केलेल्या हलगर्जीपणा खपवून घेणार नाही, हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर। हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या हस्ते विटोळ येथील घरकुल संबंधित बसलेल्या उपोषणकर्त्याची उपोषणाची सांगता। विटोळ येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनुसूचित जातीचे तालुका प्रमुख श्री अनिल कांबळे यांच्या नेतृत्वात देवगिरी, शामगिरी, श्रावण कैलास मामिडवार, गजानन गणेश वास्टर, प्रभाकर माधव गायकवाड, राजू लक्ष्मण गोरे, शंकर नारायण ससानी, अरुण किशन वास्टर, बालाजी यशवंत लांडगेवाड, कृष्णा गणेश कवाने इत्यादी कार्यकर्ते ग्रामपंचायत कार्यालय विटोळच्या भेदभावपूर्ण वागणुकीच्या संदर्भात घरकुल यादीला नाव असून सुद्धा घरकुलपासून वंचित ठेवत असल्यामुळे आमरण उपोषणाला 4 दिवसापासून बसले होते। 1 महिन्यापासून सर्वांना निवेदन देऊन सुद्धा याची दखल ग्रामपंचायत कार्यालय, बीडीओ किंवा इतर अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यामुळे अनिल कांबळे व त्यांचे सहकारी उपोषणास बसले होते। उपोषणकर्त्यांच्या तब्येती खालावत होत्या, याची दखल हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतली। त्यांनीही ताबडतोब पंचायत समितीचे बीडीओ किरण कोळपे, ग्रामसेवक वारकड यांना उपोषणस्थळी बोलावून उपोषणकर्त्यांच्या मागण्या काय आहेत त्यांना सांगितल्या। 568 लाभार्थ्यांपैकी 204 लोकांना या घरकुल योजनेचा लाभ झाला असून उर्वरित सर्व लोकांना या योजनेचा लाभ झाला पाहिजे। गावातील काही लोक पुन्हा यापासून वंचित असतील, त्यांचे सुद्धा नावे यादीत टाकून सर्वांना घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे या प्रकारच्या सूचना दिल्या। गावाचा विकास करताना कसल्याही प्रकारचं राजकारण करू नका, सर्व गोरगरिबांना न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीने सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या। काही अडचणी असल्यास मी तुमच्या पाठीमागे उभा आहे अशा प्रकारचे आश्वासन हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिले व इडूळ येथील अनिल कांबळे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे उपोषणाची सांगता लोकप्रिय खासदार नागेश पाटील आष्टीकर पंचायत समितीचे बीडीओ श्री किरण कोळपे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळेस उपस्थित शिवसेनेचे संपर्क प्रमुख ॲडव्होकेट बळीराम मुटकुळे, तालुका प्रमुख श्री सतीश नाईक, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री दत्तराव शिंदे, तालुका संपर्क प्रमुख श्री निलेश जैन, शाखा प्रमुख श्री प्रकाशराव फटाले, युवा सेना उपजिल्हा प्रमुख नितीन शिंदे, लक्ष्मण धुळे, असंख्य शिवसैनिक, गावातील प्रतिष्ठित नागरिक व महिला भगिनी सुद्धा कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। मी सांगा मला उत्तर द्यायचं काय तुम्ही अगोदर आहे की नाही, आपण गावातले 2-4-7 गावातले तर वेगवेगळे प्रस्ताव तयार करून दिले। ते काय केले ते मग गावठाण आहे म्हणजे ई क्लास आहे म्हणून परत केले आपल्या ग्रामपंचायत। मग त्याच्यामध्येच ते जुन्या याच्यामध्ये आपल्याला गावठाणची म्हणून 7 बरस तुम्ही राय घेतली का बीडीओ साहेबांची की बा काय करायला पाहिजे म्हणून? मी पंचायत समिती मार्फत नाही इथं एवढे माझे लोक आहेत उपोषणाला बसल्याच्यानंतर तुमची हिंमत किती म्हणतो की बा हे बसले त्याची काही चौकशी होईल, आपल्याला त्याचं नियमान द्यावं लागते, नाही देत आपण, हे किती म्हणतो? किती तुमचं म्हणजे कोणाच्या जीवावर कशासाठी घेऊ का चौकशीला? तुमचं सगळ्या गोष्टी घेऊ का चौकशी नाही? हां बीडीओ साहेबांना शोकात नोटीस द्या ताबडतोब। बा आम्ही आता शासनाने एवढे मांजरे पैसे तर आणल्याच्या नंतर जर हे लोक असे जर काय त्याला जर रोकटोक करतात त्याला शोकात नोटीस द्या। हे का देत नाही? तुमच्या नजरेसमोर का आणलं नाही? हे उपोषणाला येतं एखादा मेला का बीपी डाऊन झाली, मेला तर कोण जबाबदार आहे? याचा आम्हाला इतका वेळ काढून इथं यायला वेळ आहे का? तुम्हाला तुमची मीटिंग सोडून इथं यायला वेळ आहे का? याला शोकात नोटीस द्या ताबडतोब तुम्ही। हां आणि याचे सगळ्याचे नियमाकुल याची ताबडतोब इथून बदली हलवा, इथून दुसरं द्या कोणतरी, हे सगळे लोक बरोबर करून द्या मला। हां काहीच अडचण नाही, हे काय म्हणजे एकदम सीधा काचासारखं स्वच्छ आहे। बाकी सगळे जे नियमाकुलमध्ये बसतात ते सगळ्या आणि हे बघा हे म्हणजे विषय असा आहे की यांना माहिती आहे हे लोक उपोषणाला बसलेत, आज उद्या कोण ना कोणतरी येईल, तरी पण त्याची हिंमत बघा। तो तुमच्या समोरही सांगतोय की काय बघा ते काय म्हणतात, आहे का त्याचे काय बोलले तथ्य आहे का तुमच्या मनानं? 83-84 पुरावा